MIDCतील रस्त्यावर सापडले लहान वासराचे कापलेले शीर। रत्नागिरीतील मिरजोळे MIDC येथे गोमांसची वाहतूक करत असताना एका लहान वासराचे शीर रस्त्यावरती पडलेले आढळून आले। त्यानंतर गोरक्षक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी MIDCतील रस्त्यावर जमाव केला। आक्रमक झालेला हा जमाव नंतर पोलीस ठाण्यात दाखल झाला। आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका या जमावाने घेतली होती। दरम्यान पोलिसांनी 48 तासांमध्ये संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन दिल्यानंतर हा जमाव आपापल्या घरी गेला। सध्या या प्रकरणात पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। जिल्हाभरात नाकाबंदी केलेली असून तांत्रिक तपास सुरू असल्याचं आश्वासन देखील पोलिसांनी दिले आहे। वर्षापासून पोलीस प्रशासनाकडे ह्याची वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करतोय, त्यांना सूचना देतोय। आम्ही गोरक्षक म्हणून पण काम करतोय। आमच्यावरतीच काही केसेस पडल्या जातात। इतर ज्यावेळेस असे सणवार येतात त्यावेळेस आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही संयमाने घ्या, कायदा हातात घेऊ नका। आम्ही कायदा आजपर्यंत हातात घेत नाहीये। तर पोलीस प्रशासन काय करतंय? पोलीस प्रशासनाने जर का आपलं कर्तव्य आपल्या योग्यतेने निभावलं असतं तर आज ही घटना घडली नसती। आमचा पूर्ण आरोप या पोलीस प्रशासनावरती याच्यासाठी आहे की आता तरी यांनी जागं व्हावं, आता तरी याच्यावरती कारवाई करावं, नाहीतर भविष्यामध्ये रत्नागिरीमध्ये मोठं आंदोलन उभं करण्याचं आम्ही सुरुवात करत आहोत आणि त्याची सुरुवात आज झाली म्हणायला हरकत नाही। हे जे आज जे हे मुंडकं पडलेलं आहे, हे गोवंशाचं जे मुंडकं खाली पडलेलं आहे ते गाडीतून घेऊन जाताना, आता ही चढ आहे यापुढे, या चढाला चढताना गाडीतून मुंडकं खाली पडलेलं आहे। म्हणजे राहिलेलं गोमांस आहे ते कुठेतरी विक्रीसाठी गेलेलं आहे पुढे। आणि अशा घटना गेल्या वर्षी सुद्धा आपल्या रत्नागिरीमध्ये घडल्या होत्या आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्या प्रशासनाने याच्यावरती काय प्रकारे कारवाई केली असेल याच्या ह्या आत्ताच्या घटनेतून दिसतंय आपल्याला की वारंवार आपली सगळ्या संघटना असतील या आम्ही लोक जे गोसेवक आहेत, गोरक्षक आहेत, वारंवार आम्ही सूचना देतोय, गाड्या पकडून देतोय, वेळोवेळी त्यांना ठिकाणं सांगतोय, तरी सुद्धा याच्यावरती कारवाई होताना दिसत नाहीये। ही कारवाई जर का नाही झाली तर ह्याचा उद्यानंतर तुमच्या भावनांचा जर का उद्रेक झाला तर प्रशासनाला भारी पडेल। हे आतापर्यंत जोपर्यंत आपल्या रत्नागिरीतला संयमी व्यक्ती आहे, संयमी लोक आहेत, ह्याचा ते गैरफायदा घेऊ नये आणि ताबडतोब या गोष्टीचा तपास लावा। या गोवंशाची हत्या झालेली आहे, ते राहिलेलं गोमांस जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलत नाहीये।